सध्या राज्यामध्ये दोघंही राष्ट्रवादीमध्ये मोठी चर्चा आणि फेरबदल चालू आहेत. याकडे सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत अनिल भैदास पाटील ते आपल्यासोबत जुडलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, काय सांगणार? सध्या दोघंही राष्ट्रवादींमध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे, फेरबदल होत आहेत अशी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. नाही, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठले काही फेरबदल होत आहेत असं काही आम्हाला वाटत नाही. पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधनं आत्ता कुठेतरी येणारं जे सत्र जे दिल्लीमधलं केंद्रीय पातळीवरती त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे की महिला विधेयक आणि डिलिमिटेशनच्या बिलाला त्यांनी सुप्रियाताईंनी जे स्टेटमेंट केलं त्याच्या आधारावरती त्यांचं समर्थन असणार आहे. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये काही कुठले फेरबदल नाही. त्यांच्या पक्षामधले फेरबदल जे असतील किंवा त्यांचा जे काही पाठिंबा देण्याचा निर्णय असेल त्याच्या बाबतीत त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. दादा, आपण म्हणतायत कुठलेही फेरबदल नाहीत, पण एकीकडे जर बघितलं तर अजित पवार राष्ट्रवादीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संजय पवार यांनी शरद पवार यांचा फोटो वापरण्यासाठीचं मान्यतापत्र आणलेलं आहे आणि काल त्यांनी बॅनरवरती फोटो देखील शरद पवार साहेबांचा वापरलेला आहे. नाही, पवार साहेबांनी त्यांना मान्यता दिलेली ही साहेबांना माहिती आणि संजय पवारांना दिलेली असेल तीही त्यांनाच माहिती. पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचं हेच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण पक्षाच्या याच्यावर पवार साहेबांनीच आम्हाला नाकारलेलं आहे की सुरुवातीला आम्ही वेगळे झाल्यानंतर पवार साहेबांचाच फोटो वापरत होतो. त्यावेळी आम्हालाही पवार साहेबांविषयी तितकाच आदर होता. आमच्या प्रत्येक बॅनरवर पोस्टरवर त्यांचेच फोटो असायचे. पण साहेबांनीच असा एक निर्णय दिला की माझा फोटो इथून पुढे वापरू नये, अन्यथा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल. त्या दिवसापासून आम्ही फोटो बंद केलेला आहे वापरणं. जाहीररित्या किंवा आमच्या पक्षाला असं कुठेही त्यांनी कळवलेलं नाही की माझा फोटो वापरू शकतात. त्यामुळे आम्ही आता तरी त्यांच्याच सांगण्यानुसार वापरू शकत नाही. जयंत पाटील असतील, त्यानंतर आव्हाडजी असतील, यांनी दोघांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा मोठी रंगते. कोणाची? जयंत पाटील आणि आव्हाडजी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. नाही, शिंदे साहेबांची भेट घेण्याचा उद्देश की जयंत पाटील साहेब त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी भेटले त्यावेळी त्यांनी त्यांची नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झालेला होता डिस्क्वालिफिकेशनचा एका नगराध्यक्षाचा, त्याच्याविषयी त्यांनी त्यांच्या कानावर घातला आणि त्याच्यात मदत करायसाठी विनंती केली असेल. ते खातं नगरविकास खातं हे शिंदे साहेबांकडे, म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल की त्यांच्याशी भेट घेऊन घ्या आणि त्याच संदर्भामध्ये नगरविकास खात्याचा त्याच्याशी संबंध असल्यामुळे कदाचित जयंत पाटील साहेब शिंदे साहेबांना भेटायला गेले असतील. परंतु शेवटी जयंत पाटील साहेबांच्या मनामध्ये काय हे आज मी कसं ओळखणार? तटकरे साहेबांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा पाहायला मिळते. तटकरे साहेब जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचं सूर पाहायला मिळत आहेत. हे बघा, आता तटकरे साहेबांच्या नाराजीचा सूर कसा म्हणता येईल? तटकरे साहेब काल भेटले, काल चर्चा केली. परवा मुख्यमंत्र्यांना प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेब भेटून आले, त्याचीही सुद्धा सुनेत्रा वहिनींबरोबर अतिशय चांगली त्यांनी चर्चा केली. कॉर्डिनेशन जे आमच्या पक्षामध्ये कॉर्डिनेशन अतिशय उत्तम आमच्या सगळ्या नेत्यांमध्ये एकमेकामध्ये आहे. त्यामुळे नाराजगी केवळ फक्त माध्यमांमधनं किंवा तुम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार किंवा विरोधकांकडनं पेरल्या जाणाऱ्या एक प्रकारच्या त्या बातम्या एवढंच आपल्याला म्हणता येईल. तटकरे साहेब कुठेही नाराज नाही आणि तटकरे साहेबांना नाराज असण्याचं काही कारण पण नाही. पण दादा, पार्थ पवारांना केंद्रामध्ये मंत्री करावं असं पत्र देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार किंवा काय होणार याच्याविषयी पत्र देणाऱ्याला कदाचित त्याची कल्पना असेल. आज तरी मला असं वाटतं की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा नाही होईल याची मला कल्पना नाही आहे. त्यामुळे स्वाभाविक एखाद्याचं प्रेम असेल म्हणून कदाचित त्याने ते पत्र दिलं असेल. परंतु मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेला विस्तार झाल्यानंतर एखाद्याला संधी द्यायची असेल तर त्या देशाच्या पंतप्रधानांना देश पातळीवरती त्याचा निर्णय घ्यायचा असतो आणि त्यांनी त्यांच्यासोबत असलेले घटक पक्ष असतील त्यांच्याशी ती चर्चा केली जाते आणि त्याच्यानंतरच ती संधी दिली जाते. आज तशा प्रकारची चर्चा आमच्या पक्षश्रेष्ठींकडे काही झालेली मला दिसत नाही. त्यामुळे पत्र जरी दिलं असेल तर ते प्रेमापोटी असतं. ते प्रेमापोटी दिलेल्या पत्राला आता काही कोणाला नाकारता येणार नाही. शेवटी पत्र तर सच्चिदानंदांनी सुद्धा पाठवलं, त्यांचंही पक्षावर प्रेम होतं. पण ते पक्षावरचं प्रेम होतं का बदनाम करायचं होतं?
आता तो संशोधनाचा विषय झालेला आहे. त्यामुळे प्रेमापोटी कोणी कोणी देतं त्याला काही इलाज नसतो. शरद पवार हे एनडीएमध्ये एकत्रीकरण येण्याची मोठी चर्चा रंगते आहे, काय सांगणार? नाही, आत्ता जे काही मी सुप्रियाताईंचं जे काही आता वक्तव्य ऐकलेलं आहे, त्यांनी NDAमध्ये आत्ता येणाऱ्या शीतकालीन सत्रामध्ये जे काही विधेयक मांडलं जाणार आहे त्यात प्रामुख्याने महिला आणि डिलिमिटेशनच्या बिलाच्या संदर्भात त्यांच्या पक्षाने पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतलेली आहे तेवढीच त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. NDAमध्ये सहभागी होण्याचं मी कुठेही स्टेटमेंट ऐकलेलं नाही. NDAमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आणि NDAमध्ये घ्यायचं असेल तर तो देशव्यापी NDAमधले असलेल्या घटक पक्षांसोबत भारतीय जनता पार्टीचा आहे. आज तरी ती काही चर्चा मी कुठे ऐकलेली नाही. राष्ट्रवादी गटामध्ये, दोघही गटांमध्ये जर विचार केला तर मोठे फेरबदल होत आहेत. विषय झालेला आहे. त्यामुळे प्रेमापोटी कोणी कोणी देतं त्याला काही इलाज नसतो. शरद पवार हे एनडीएमध्ये एकत्रीकरण येण्याची मोठी चर्चा रंगते आहे, काय सांगणार? नाही, आत्ता जे काही मी सुप्रियाताईंचं जे काही आता वक्तव्य ऐकलेलं आहे, त्यांनी NDAमध्ये आत्ता येणाऱ्या शीतकालीन सत्रामध्ये जे काही विधेयक मांडलं जाणार आहे त्यात प्रामुख्याने महिला आणि डिलिमिटेशनच्या बिलाच्या संदर्भात त्यांच्या पक्षाने पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतलेली आहे तेवढीच त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. NDAमध्ये सहभागी होण्याचं मी कुठेही स्टेटमेंट ऐकलेलं नाही. NDAमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आणि NDAमध्ये घ्यायचं असेल तर तो देशव्यापी NDAमधले असलेल्या घटक पक्षांसोबत भारतीय जनता पार्टीचा आहे. आज तरी ती काही चर्चा मी कुठे ऐकलेली नाही. राष्ट्रवादी गटामध्ये, दोघही गटांमध्ये जर विचार केला तर मोठे फेरबदल होत आहेत. त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटातही फेरबदल होण्याची चर्चा आहे. प्रदेश अध्यक्षपदी आपलं नाव चर्चेत मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं आहे. नाही, आत्ता तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असला कुठला बदल होताना किंवा झाला पाहिजे अशा प्रकारची चर्चा निदान माझ्यासोबत सुद्धा कोणी केलेली नाही. मला आमच्या कोणत्याच नेत्याने आजपर्यंत सांगितलेलं नाही की तुला प्रदेश अध्यक्ष व्हायचं आहे किंवा उपाध्यक्ष व्हायचं आहे का कार्यकर्ता राहायचं आहे. मी कार्यकर्ता म्हणून आणि माझ्या विधानसभा क्षेत्रातला आमदार म्हणून सुद्धा समाधानी आहे. राहिला प्रश्न आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या बाबतीमध्ये नाराज असण्याचं कारण किंवा त्यांना बाजूला समजा त्यांना सरकायचं असेल किंवा त्यांना राहायचं असेल याशीही काही कुठल्या प्रकारची चर्चा नाही. आज सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून उत्तम काम चाललेलं आहे. प्रदेशामध्ये संघटनेचं काम चांगलं चाललेलं आहे. दादा जोपर्यंत हयात होते तोपर्यंत NDAमधला समन्वय त्यांच्या माध्यमातून उत्तम चाललेला आम्ही बघितलेला आहे. दादा गेल्यानंतर एवढी दुःखद घटना झाल्यानंतर सुद्धा सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करणं आणि राष्ट्रीय अध्यक्ष करण्यापर्यंतची जबाबदारी त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडलेली आहे. त्यामुळे तटकरे साहेब आमच्या पक्षातलं नेतृत्व मोठं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम चांगलं चाललेलं आहे. बदल झाला पाहिजे अशी कुठेही चर्चा नाही. मात्र पक्षाने जर आपल्याला जबाबदारी दिली तर आपण स्वीकारणार नाही. या सगळ्या जबाबदारी न घेणं हा नंतरचा विषय आहे. पहिली गोष्ट, पक्षाच्या निवडीची प्रक्रियाच ही फार मोठी असते. तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि मग प्रदेश अध्यक्ष या सगळ्या महाराष्ट्रभर जर का आपल्याला नियुक्त्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी लागतो. 1 वर्षानंतर काय होईल किंवा पुढच्या वर्षी जर का निवडणूक घ्यायची ठरली तर 2 वर्षानंतर काय होईल त्याच्यावर आत्ता भाष्य करणं चुकीचं आहे. शरद पवार हे NDAमध्ये येत असतील तर आपली या संदर्भातली भूमिका काय असेल? बघा, NDAमध्ये येण्याचा त्यांचा निर्णय मी काही कुठे ऐकलेला नाही. परंतु पवार साहेबांनी आत्तापर्यंत NDAमध्ये जाण्याकरता 4 वेळा किमान चर्चा केलेली असेल. एकदा 2014ला झालेली आहे, एकदा 2017ला झालेली आहे इंटरनल पक्षामधली. 2019मध्ये आम्ही शपथविधीला गेलो त्याही वेळेला ती NDAमध्ये सहभागी होण्यासाठी चर्चा झाली. 2022ला शिंदेसाहेब जायच्या अगोदर तेव्हाही चर्चा झालेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा निर्णय साहेबांना घ्यायचा आहे. आत्तापर्यंत चर्चा झाली पण ते सहभागी झाले नाही. भविष्यात व्हायचं असेल तर NDAने त्यांना ठरवावं घ्यायचं का नाही आणि साहेबांनी ठरवावं जायचं का नाही. येत असतील तर आम्हाला अडचण असण्याचं काही कारण नाही. सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. मात्र या संदर्भात सुनित्रा पवार असतील, त्याच पद्धतीने पार्थ पवार असतील यांना मात्र या संदर्भातली कुठलीच माहिती दिली नसल्याची चर्चा रंगते आहे. आता तटकरे साहेबांनी
प्रफुल्लभाई पटेल यांनी जर का मुख्यमंत्र्यांची आत्ता भेट घेतलेली आहे, आपली ही सगळी बातमी रंग बघायला मिळते. हे काही पहिल्यांदा भेटत आहेत का? ते देशामध्ये 40 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. ते देशामध्ये 40 वर्षापासून विधानसभा, लोकसभा, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते अनेक वेळा अनेक मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना ते भेटत असतात. शेवटी लोकप्रतिनिधीचं काम आपलं काम सोडून घेणं, आपल्या मतदारसंघाचं सोडवणं ही प्रथम जबाबदारी असते. त्या कामानिमित्त कदाचित ते गेले असतील आणि सकाळी ज्या वेळेला मध्यरात्री वहिनींना सांगण्यापेक्षा ते सकाळी स्वतः, मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे की ते स्वतः आले आणि रात्री मी कोणत्या कामाला गेलो होतो याची इत्थंभूत माहिती वहिनींना त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे असं दुराग्रह होण्याचं काही काम नाही. पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये संशय देखील निर्माण होत आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते देखील संभ्रमात आहेत. दोघंही पक्ष एकत्र येण्याची चर्चा आहे. नेमकं काय सांगा? कोणताही संभ्रम आमच्या मनात नाही. केवळ फक्त हा माध्यमांमधनं, तुमच्या सूत्रांकडनं मला असं वाटतं की हा संभ्रम माध्यमांमध्येच फक्त केवळ आहे. आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचं कार्य चाललेलं आहे, त्यांच्या पक्षाचं काम, त्यांचंही कार्य चाललेलं आहे. आत्ता आमच्या दोन्ही पक्षांमध्ये असल्या कुठल्याच प्रकारची चर्चा नाही. निश्चितच जर बघितलं तर आमच्यामध्ये कुठलाही संभ्रम नसल्याचं मत या ठिकाणी अनिल पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. दोघंही पक्ष आपापल्या पद्धतीने कामं करत असल्याची चर्चेमध्ये देखील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आमच्यामध्ये अजून कुठलीही याविषयी एकत्रीकरणाची चर्चा नाही. दोघंही पक्ष आपल्या पद्धतीने काम या ठिकाणी करत असल्याचं मत माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.